प्रधान गेला आणि जोशी आला. म्हणजे केंद्र सरकारनं काय बदल केला? ज्या प्रधानांनी मराठ्यांचा इतिहास जो केंद्रीय शाळेत शिकवला जात होता तिथं पुसण्याचं काम केलं. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला म्हणायचो, पण यांनी तो सगळा हटवलाय. जो मराठ्यांचा शौर्याचा इतिहास आहे पुसण्याचं काम केलं. त्या धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण व्यवस्थेचा कसा बाजार मांडला, कसं बाजारीकरण केलं हे उभ्या देशाला माहिती आहे. नीट परीक्षा घोटाळा हे याच प्रधानांचं पाप आहे. म्हणजे प्रधान बसलेला होता त्याला उठवलं, विरोध केला, लोकांनी संघर्ष केला, झुरळ रस्त्यावर आली आणि बसवलं कुणीला? जोशीला. म्हणजे शिक्षण व्यवस्था इतकी महत्वाची आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तिथं त्यांचाच माणूस असला पाहिजे. RSS ला परफेक्ट माहिती आहे. म्हणजे झिरोचे हिरो शिक्षणातूनच करायचे का? ज्यांचा इतिहास खरंच गरज नाही त्यांना मेकअप बिकअप करून त्या पुस्तकात घुसवायचं, आणि ज्यांचा खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे, ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळते, त्यांचा 2-4 वळीचा 6 वळीचा 1-2 पानाचा विषय संपला. हा इतिहासातील किंवा शिक्षण व्यवस्थेतील ब्राह्मणीकरण आहे. मला हे तुम्हाला सांगायचं म्हणून मी म्हणलं प्रधान गेले आणि जोशी आले. प्रधान कुठल्या आयडिओलॉजीचे होते? म्हणजे या देशातील ब्राह्मणांचं नेतृत्व प्रधान करत असतील असं समजूया. तर प्रधानांना पदावरून काढलं आणि जोशींना तिथं बसवलं. जोशी कोणाचं करणार आहेत? बारकाईनं लक्षात घ्या. मला दोघांबद्दल वाईट काय मला बोलायची गरजच नाही, कारण देशाला सगळं चित्र माहिती आहे. परंतु त्या खुर्चीवर दुसरा माणूस बसला असता की नाही? का संधी मिळाली नाही? इतर मराठा बहुजनांना, जाट असतील, कुर्मी असतील, जे कुणी या देशामध्ये सत्तेमध्ये मोदी साहेबांच्या आसपास बसलेले आहेत, त्यांची का तिथं वर्णी लागली नाही? त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नसतं का? ते मोदींचे समर्थक नाहीत का? मोदींना त्यांच्यावर विश्वास नाही का? शहा साहेबांना नाही? कुणाला विश्वास नाही? आणि बरोबर प्रधान गेले आणि जोशी आणले, किंवा जोशींना आणायचंच होतं म्हणून प्रधान घालवण्याचा सुद्धा राष्ट्रीय कार्यक्रम सरकारनं सुद्धा गप्प बसून आणि त्या आंदोलनकर्त्यांना संघर्ष करून वेळ त्या ठिकाणी मारून नेत होते का? हा सगळा राजकीय इतिहास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायचे. सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि राजकीय खेळी समजून घ्या. या देशामध्ये 100% ब्राह्मण आहेत का? ज्यांच्या हातामध्ये आज सत्ता आहे त्याच लोकांना, म्हणजे संख्या जास्त असल्यामुळे त्यांना संधी द्यायची का? इतरांना का मिळाली नाही? कोण आहे या सगळ्या षडयंत्राच्या पाठीमागे? या गोष्टी समजल्या पाहिजे. मी जातीवाद करत नाही, मी सांगतोय की जातीची वस्तुस्थिती. प्रधान होते म्हणून आम्ही प्रधानांच्या विरोधात काय ब्राह्मण म्हणून याच्या अगोदर कधी विरोध केलाय का? नाही. सरकारला वाटलं, सरकारनं तिथं बसवलं, जनतेतून निवडून आलेली ही लोक आहेत, लोकांनी स्वीकारलंय, सरकार स्वीकारतंय. आता जोशीच का अनावश्यक वाटले? शिक्षणावर आपली पकड असली पाहिजे आणि बरोबर जे पेरायचे ते बरोबर पेरून, लोकांच्या डोक्यामध्ये जे घालायचे ते घालून, आपल्याला जे साध्य करायचे ते करून, जे नामानिराळे असतात ते म्हणजे RSS वाले किंवा ते म्हणजे ब्राह्मण, म्हणजे त्यांना त्यांची लोक तिथं फिट बसवण्यासाठी RSS ने काय काय केलं नाही. मी काल परवा एक माहिती वाचत होतो, एक जणांनी फार डेटा कलेक्ट केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे जजेस आजपर्यंत ब्राह्मण का जास्त झाले? मुख्य प्रधान सचिव जास्त का झाले? इतर माननीय न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा तेच का आहेत? प्रमुख जे IAS IPS केडर आहेत त्याच्यात त्यांची लोक जास्त का आहेत? म्हणजे इतर लोकांना काहीच कळत नाही का? सगळ्या राज्यांमध्ये महत्वाची सूत्र त्यांच्याच हातात का आहे? कारण त्यांना राज्यकर्ती जमात म्हणून सगळ्यांना
ताब्यात ठेवायचंय. आणि मला असं वाटतं हा त्यांच्या त्या बरोबर इकडं देशभक्तीचं सांगायचं, मराठी अमराठीचं सांगायचं आणि जिथं तिथं आपलीच माणसं सेट करायची, अशी सुद्धा मला शंका येते. कदाचित ती चुकीची नसावी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व करतोय आणि सरकारनं ही केलीच पाहिजे. मोदी सरकारनं किंवा एनडीए सरकारनं ब्राह्मणांना संधी दिली याच्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. भाजप ब्राह्मणांचा पक्ष आहे, त्याचे नेते महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस आहेत, तसं देशात सुद्धा आता हीच मंडळी सगळी काम करते. आणि जर समजा नसतील तर RSS नावाची त्यांचं वैचारिक संघटन आहे, तिथं फक्त ब्राह्मणांचं नेतृत्व करतात. आणि या लोकांनी या लोकांसाठी जे संघटनात्मक जे काही पावलं उचललेली आहेत ते स्वतःच्या विस्तारीकरणासाठी केलेले आहेत, हे लक्षात घ्या. 3.5% आहेत, पण देशाची सगळी सूत्र त्यांच्यात आहेत, हे जोशींनी परत एकदा दाखवून दिलं. मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण ते नाव सुद्धा कशा पद्धतीनं आले असेल वेगळं सांगायची गरज नाही. अहो, काल परवापर्यंत राम 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 म्हणून जय श्रीरामच्या घोषणा देत होते. त्या राम मंदिरात चोरी झाल्यानंतर हे सगळे ट्रस्टी यांची सगळी लोक असताना देशभरात नाचक्की झाली या सत्ताधाऱ्यांची किंवा त्या आयडियोलॉजीची. त्यांनी बरोबर सगळा विषय डायव्हर्ट करून परत तिथंच आपली लोक आणि आपल्या लोकांना अजिबात कारवाई नाही हे सुद्धा करण्याचं कौशल्य फक्त त्यांच्याकडेच आहे. त्यांचे लोक चित्रपट, कथा, कादंबऱ्या, मालिका आणि एकंदरीत सामाजिक राजकीय सगळी परिस्थिती इथं बरोबर घुसवण्याचं आणि सतत त्यांचं वाजवण्याचं काम करतात, म्हणून ते सगळं पुढे आलं. मी जे सुरुवातीला म्हटलं प्रधान गेले आणि जोशी आले, असं काय वेगळं घडलंय का? हे लोक काय फार मोठी राजकीय आणि प्रशासकीय सिस्टीम सुधारणार आहेत का? अजिबात याचं उत्तर आहे ना, नाहीच येऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, जे चालत आलंय ते त्यांना पुढे घेऊन जायचं आहे, जे समोर आलंय त्याला फेस करायचंय, ही यांची नीती आहे. पण दुसऱ्या माणसाला सुद्धा संधी मिळाली असती प्रधानच्या जागेवर जोशी देऊन. मोदींनी काय साध्य केलं याचा सुद्धा प्रश्न आणि उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि या उत्तरासाठी तुम्हाला जागृत राहणं फार गरजेचं आहे. तुम्ही फक्त कार्यकर्ते, भक्त, अंधभक्त आणि भक्तुले किंवा ते 40 पैशावर कमेंट वर सरकारची बाजू ठामपणे मांडायची, भले सरकार चुकलं तरी, त्यासाठीच तुमचा जन्म आहे. बाकी तुम्हाला काही मिळणार नाही. आणि जर तुम्हाला ज्या क्षणाला जिथं कुठं काही मिळेल, हे पण लक्षात घ्या बहुजनांनो, त्यावेळेस तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना जे साध्य करायचं असतं ते करतात. तुम्हाला फुकट काहीही मिळत नाही. खुर्चीसाठी किंवा वेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आयडियोलॉजी विकून, सरेंडर करून किंवा विचारधारेला तिलांजली देऊन त्यांच्या कळपात जाता, मला माहितीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या कळपात जाता त्यावेळेस त्यांनी तुमचं पूर्ण वशीकरण केलेलं असतं, हे अजिबात विसरायचं नाही. कारण तुमच्या धडावर तुमचा मेंदू असला तरी तो मेंदू तुमचा नाही. तुमच्या मेंदूला गुलाम करून त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी वापरलेला आहे. याला निर्विवाद सत्य असं म्हणतात, हे विसरायचं नाही. आणि हे मला तुम्हाला सांगायचं, म्हणून प्रधान गेले आणि जोशी आले हे मला तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायचंय. त्यांच्या लोकांकडेच संधी मिळते, संधी दिली जाते. आणि त्यांची आता जे मागच्या दरवाज्याने थेट सचिव, उपसचिव किंवा ह्या पदावर सुद्धा बसवलेली RSS मधली फुल टाइमर माणसं त्या प्रमुख संसदीय पदावर बसवलेली आहेत, संविधानिक पदावर बसवलेली आहेत, जिथून त्यांचं ते आयुष्यभर काम करत राहतील. आणि हे नेटवर्क असंच अजून 100 वर्ष एकदम ताकदीनं, कारण इतका सत्ताधारी पार्टीचा पाठिंबा या सगळ्या आयडियोलॉजीला मिळालेला आहे, ते पुढचे 100 वर्ष सुद्धा थांबणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्ही कुठं आहात, तुमची आयडियोलॉजी कुठं असेल आणि तुमच्या आयडियोलॉजीने काम करणारे तुमचे लोक कुठं असतील, फक्त हे सर्च करा किंवा याच्यावर लक्ष ठेवा. काय प्रधान गेले आणि जोशी आले, सगळं त्यांच्याच हातात आहे, हे विसरायचं नाही. जय शिवराय. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.